वेलकम गाईज टू द चॅनल. नवीन व्हिडिओ आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे आमचं सेकंड चेकअप. सोनोग्राफीसाठी चाललो आहे आणि प्रांजली फुल रेडी आहे सोनोग्राफीसाठी आणि काही टेस्ट असतात ते करणार आहोत. आता आम्ही गाडीत आहोत. आणि प्रांजली काय बोलते, कशी आहेस? मस्त, फक्त मस्त, मजेत. आणि बघा सगळे डब्बे सगळं काही कॅरी केलं, फ्रूट्स वगैरे. आणि चला जाऊया, हार्डली 2 मिनिटात पोचू. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. हे मी ब्लॉग्स आहे ते माहिती आहे खूप लेट मी पोस्ट करते, कारण की मला हे सगळी गोष्टी लवकर नव्हते अपडेट करायचे, पण म्हणून मी हे सगळे ब्लॉग्स लेट अपलोड करतोय. सो समजून घ्या थोडी काही गोष्टी. प्रांजली काहीतरी बोल यार, एवढी शांत नको राहूस. माझ्यासमोर बिहाइंड द कॅमेरा एवढी बडबड करते, भीती वाटते. समजू शकतो. जास्त मी तिला जबरदस्ती नाही करणार, नाही तर तुम्ही तिची मस्ती बघितली त्या एरवी कशी करते. आणि तिला आज वडापाव खायचं. बाजूने जे पण रस्त्यात जे पण दिसते, ओ वा वडापाव असं बोलते. ओ वा वडापाव वा खायचंय असं नाही बोलत, कारण की तिला माहिती आहे तिचा डायटिशियन इकडे बसलेला आहे. पण खाऊ शकते कधीतरी. हा खाऊ शकते. एक वडापावचं एक बाईट. एक बाईट, हो एक बाईट तेवढंच. टेस्ट साठीच खायचं तुला न्यूट्रिशियस नाही आहे ना वडापाव जास्त, जंक मध्ये काउंट होतात. सो चला आम्ही पोहोचलो, ऑलमोस्ट आलेलो आहे. मी लेफ्ट टर्न घेतोय आणि मला एक वाईड लेन्स घ्यायचं आहे, कारण की मी काहीतरी नवीन एक गॅजेट ॲड केलेला आहे. सो दिस इज iPhone 17 Pro. सो तुम्हाला थोडी क्वालिटी इंक्रीज झाली असेल, तुम्हाला वाटतच असेल. तो भेटूया वरती हॉस्पिटलमध्ये जाऊन, क्लिनिकमध्ये जाऊन. कसं वाटतं? एक्सायटेड, मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. अरे चल यार, होणार सगळं. मी आज गोळीच नाही घेतलं तर घेते. तू गोळी नाही घेतली? घे लगेच. सो गाईज सगळं काही स्कॅन झालेलं आहे आणि ऑल इज ओके. आणि 1 जूनला परत स्कॅन होणार आहे, जी मोठी स्कॅन असते. सो डॉक्टर आतापर्यंत बोलले एव्हरीथिंग इज ओके. खूप बरं वाटलं. ते बोलले आता देवाचं नाव घ्या आणि स्वतःला जपा, बस केअर घ्या. आणि मी केअर तर घेतोच आहे. बरं वाटतं आज, खूप असं हॅपी फील होतं यार. हात छोटेसे दिसले, हात दिसले, ब्रेन दिसलं. चला आता जाऊया घरी. सो गाईज प्रांजलीचं डेली नारळ पाणी रुटीन चालू आहे. आणि आता आम्ही आलो आहेत आजीकडे, पण आज नारळ पाणी नाही पिलं तर मी नारळ पाणी घ्यायला खाली उतरतोय इथे. सो तू बघतो इथेच पुढे राईटला आहे नारळ पाणी. सो लेट्स गो. भाजीवाला मस्त ग्रीन भाजी आहे. येताना इथेच बघितलेला खाली, आता माहीत नाही त्याची गाडी होती छोटीशी. हां येस आहे. सो गाईज मी इकडे नारळ पाणीवाल्यासाठी आलो आहे, पण हे बघा त्याचा वेट करत तर मी इकडे त्याच्या खुर्चीवर बसलो आणि तो माहिती नाही आहे कुठे गेला. 15 मिनटापासून मी वेट करतो, अजून नाही आलं. वेट करतो जरा 5 मिनटं, नाही तर मग परत येईल थोड्या वेळ. फायनली तो आला आहे आणि एक मस्त पाणी मला भरलेला येतो मी. आणि मी एकटाच उभा नाही, पण उभा आहे तिकडे. पार्सल बोला. सो गाईज नारळ पाणी घेतलेलं आहे आणि चाललो आहे मी घरी. आता हे काही महिने मी एकच गोष्टीचं करतो की नारळ पाणीचे भाव नाही वाढले पाहिजे. पेट्रोलचे वाढायची शक्यता आहे, गोल्ड वाढलेलं आहे, नारळ पाणी नको. सो येस गाईज आम्ही आजीकडून निघालो आहेत आणि आता आम्ही चाललो आहेत ज्यूस पियाला आणि आईस्क्रीम खायला. सो इथेच नाही, नॅचरल्समधूनच आईस्क्रीम खाऊ.
नॅचरलचं आईस्क्रीम खूप बेटर वाटते आणि त्याच्यात नो पाम ऑइल नसते, प्रिझर्वेटिव्ह नसतात. सो इट इज अ व्हेरी गुड. तो प्रांजलीला पण खूप गरम होते. सो आम्ही एक डिसिजन घेतला की आईस्क्रीम खायला. आणि मी तिकडे आईस्क्रीम ज्यूस नाही पिणार. ज्यूस नाही पिला तर मी शेक पिल, आईस्क्रीम शेक. सो तिथे पण चांगला मिळतो शेक. मी त्या दिवशी नॅचरल्सच पिला ना, कॉफी वॉलनट बेस्ट आहे, मला खूप आवडलेलं. सो ते पिअर. तू काय खाणार आहे? तू आय मीन कोणता फ्लेवर? तू कॉफी नव्हतं तुझं? चॉकलेट आणि चॉकलेट आल्मंड होतं, रोस्टेड आल्मंड चॉकलेट. सो ते आम्ही खाणार. बघू, ज्यूस प्यायचं तर मन नाही करत आहे. आईस्क्रीम खाल्लं तर बस आहे, कारण की त्याच्यात शुगर जास्त होईल. सो शेकच पिऊ. आणि ऑलमोस्ट आम्ही आता पोचलो आहेत अंधेवळीला. आणि मस्त आम्ही आज मटण खाल्लंय. आजीने आज मटण केलेलं भरघोस असं पोट भरून, असं दुपारचं मटण खाल्लंय. आणि रात्री खायला नाही होत एवढं जेवण, नाही जर मटण असं खाल्ल्यासारखं नाही वाटत. हां, आणि दुपारी खाल्लं तर असं ते ॲक्च्युअली असं जिरते अंगात. सो बरं वाटतं, खूप छान वाटतं. चॉकलेटवाला कुछ भी नाही. चोको क्रीम, चोको बाईट काय, रोस्टेड आल्मंड. रोस्टेड आल्मंड, तू कोणतं घेतलेलंस? रोस्टेड आल्मंड चॉकलेट. चॉकलेट. सो गाईज, हे मी घेतलं आहे शेक. आणि प्रांजलीचं आहे रोस्टेड रोस्टेड आल्मंड. तिला चॉकलेट पाहिजे होतं, रोस्टेड आल्मंड चॉकलेट, पण तो नाही मिळाला. चॉकलेटचं अवेलेबल नव्हतं. सो मी ती कोण खाते, तो आहे फक्त रोस्टेड आल्मंड. मला नाही वाटत चांगला असेल, चांगलं आहे. पण नाही आधीसारखं नसेल. ठीक आहे पण सो हे. आणि मी घेतलं आहे कॉफी वॉलनट शेक, जे खूप बेस्ट आहे. याच्यात वॉलनटचे मोठे मोठे पीसेस असतात आणि कॉफीचा फ्लेवर आहे. माहीत नाही, मला मी ऑब्सेस झालं, खूप आवडायला लागला मला शेक. बघ, इन्फ्लुएन्सिंग नाहीस ना. चॉकलेट आहे, कॉफी चॉकलेट आहे. आवडला. सो दिस इज इन्फ्लुएन्सिंग. नाही मला नको, ते बघूनच कसं वाटतं. चांगलं आहे. सो येस गाईज, दॅट्स इट फॉर टुडे. व्लॉग मी इथेच एंड करतो. आणि आता घरी जाऊन प्रांजली फुल रेस्ट करणार आहे. आणि मी ब्लॉग एंड करतो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जरूर कॉमेंट करा की तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात. टिल देन भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.